मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये जी कर्जमाफीची घोषणा केली त्यामध्ये 5 प्रश्न निर्माण झालेले आहेत. जोपर्यंत या 5 प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत कर्जमाफीची घोषणा झाली असं म्हणताच येणार नाही. ते 5 प्रश्न सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. पहिलाच प्रश्न म्हणजे मुख्यमंत्री म्हणाले की 2 लाखापर्यंत आम्ही कर्ज माफ करतो आहोत. आता ते 2 लाखापर्यंत माफ करत असताना एखाद्या शेतकऱ्यावर जर 4 लाख रुपये कर्ज असेल आणि त्यानं वरचे 2 लाख रुपये जर भरले तर त्याला पण कर्जमाफी मिळणार आहे का, हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. याचं उत्तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं नाही. एखाद्या शेतकऱ्यावर 3 लाख रुपये कर्ज असेल, जर त्यानं वरचा 1 लाख रुपये भरले तर त्याच्या आधीचे 2 लाख रुपये या 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीत माफ होणार का, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय, मुख्यमंत्री असं म्हणाले की 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत. आता याच्यामध्ये 2 उपप्रश्न निर्माण होतात. पहिलं म्हणजे काय, किंवा तुम्ही जून मध्ये जे कर्ज घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी ते सप्टेंबर मध्ये रेग्युलर मध्ये असतं तर ते तर माफ करणारच नाही, तर ठीक आहे. पण महत्वाचा प्रश्न आहे की पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार. आता या पात्रची तुमची डेफिनेशन काय, पात्रची तुमची व्याख्या काय, या पात्रासाठीच्या अटी शर्ती काय, हे सुद्धा पुढे आणणं गरजेचं आहे. याचं उत्तर सुद्धा देणं गरजेचं आहे. हा झाला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न म्हणजे काय आहे की शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी मागावी लागणार नाही यासाठी उपाययोजना करणार. तर या उपाययोजना तुम्ही नेमक्या कोणत्या करणार आहात, कारण की तुम्ही चालू वर्षामध्ये शेतकऱ्याला मिनिमम सपोर्ट प्राइस मिळू देत नाहीत, हमी भाव मिळू देत नाहीत. तुम्ही पत्र जरी पाठवलं केंद्राला तरी केंद्र तुम्ही एप्रिल पर्यंत मुदत मागता आणि केंद्र सरकार त्याला त्या ठिकाणी मार्च पर्यंतच मुदत देतं. मग अशा असताना तुमच्या उपाययोजना नेमका कुठल्या आहेत हे सुद्धा स्पष्ट करणं गरजेचं आहे. तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न हा आहे की ही पूर्ण प्रक्रिया कधी होणार आहे आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच लोन काढता येणार आहे का, कारण तो चालू वर्ष होरपळलेला आहे आणि त्याला पुढचं सीझन गाठायचं आहे खरीपाचं, आणि तुमच्या धोरणामुळे त्याची पत बिघडलेली आहे. ठीक आहे, कर्ज बुडवा शेतकरी नाही आणि कर्जमाफी हा शब्द सुद्धा योग्य नाही. माफी आपण गुन्हेगाराला देतो. ही जी कर्जमुक्ती तुम्ही करत आहात तर ही कधी करणार, याची टाइमलाईन काय, आणि ती झाल्यानंतर लगेच शेतकऱ्यांना कर्ज मिळणार का, हे चौथा प्रश्न आहे. पाचवा प्रश्न जो आहे की मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अल्पभूधारक, बहुभूधारक आणि 2 हेक्टर अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळं कर्जमाफी अल्पभूधारकाला मिळणार, बहुभूधारकाला मिळणार की 2 हेक्टरच्या मर्यादेवाल्याला मिळणार, नेमकी ती कर्जमाफी जमिनीचा त्यासाठी अट आहे का, आणि ती अट असण्याची गरज काय, ती अटच नसायला पाहिजेत. त्यामुळे अशा पद्धतीचे हे 5 प्रश्न निर्माण झालेले आहेत. जोपर्यंत या 5 प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. तर ही उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे. प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.